नमस्कार शेतकरी मित्रांनो, नितीन ॲग्रो जर्नी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आता ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे। पाऊसही चांगल्या प्रकारे आपल्याला मिळालेला आहे, पण या काळामध्ये 90% शेतकरी एक मोठी चूक करत आहेत। तर शेतकरी मित्रांना काय वाटतंय, पाऊस पडलेला आहे म्हणजे आता झाडांना काही देण्याची गरज भासत नाही, पण हाच जो गैरसमज आहे आपल्या शेतकरी मित्रांना पुढे जाऊन खूप नुकसानकारक ठरतो। तो म्हणजे काय, झाडांची जी फुलगळती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये चालू होते, त्याचबरोबर जे छोटे छोटे नारळ लागलेले असतात ती गळती मोठ्या प्रमाणामध्ये चालू होते आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो। यामुळे सगळ्याचा परिणाम आपल्याला उत्पादनावरती आढळून येतो। याचबरोबर उत्पादन कमी होण्याची ही प्रमुख कारणे आहेत। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे, पाऊस झाल्यानंतर नेमकं नारळाच्या झाडांना काय द्यावं, किती प्रमाणामध्ये द्यावं आणि ते कधी द्यावं, या सगळ्याचं जे व्यवस्थापन आहे मी आजच्या या व्हिडिओद्वारे हे सविस्तर व्यवस्थापन घेऊन आलेलो आहे। हा आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण शेवटी मी एक अशी महत्त्वपूर्ण टिप सांगणार आहोत ती अनेक शेतकरी मित्रांना ही ट्रिक ठाऊक नाही, किंवा अनेक शेतकरी मित्र ती ट्रिक माहीत असून देखील जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। तर मित्रांनो, पावसानंतर प्रत्येक झाडांची गरज ही नेहमी बदलताना दिसून येते। पाऊस पडल्यानंतर मातींमध्ये भरपूर प्रमाणात ओलावा तयार झालेला असतो। या काळांमध्ये नारळाची मुळे जी आहेत ती खूप चांगल्या प्रकारे सक्रिय झालेली दिसून येतात, म्हणजेच झाडांना जे दिलेलं अन्नद्रव्य आपण आहे ते जास्त प्रमाणामध्ये या मुळांनी शोषून घेतलेलं असते। तर सतत पाऊस पडल्यामुळे ही जी अन्नद्रव्य आहेत ती अगदी वाहून देखील जाताना दिसून येतात आपणाला। विशेषतः नत्र, पूरद, पोटॅश ही जी आहेत ही अन्नद्रव्ये वाहून गेलेली आढळून येतात। ही जर आपण वेळोवेळी नाही देऊ शकलो तर जी येणारी पालवी आहे, फुलोरा जो आहे तो अगदी कमी प्रमाणात दिसून येतो आणि लहान नारळ जे आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये गळती दिसून येते। म्हणून ऑगस्ट महिना हा नारळाच्या पुढील 7 ते 8 महिन्यांचा एक उत्पादनाचा पाया धरून ठेवणारा हा महिना आहे। तर मित्रांनो, आता आपण ऑगस्ट मध्ये नेमकं काय द्यावं, तर सर्वात महत्वाचं म्हणजे पहिला जो घटक आहे तो म्हणजे सेंद्रिय खत। प्रत्येक झाडाला मित्रांनो 20 ते 25 किलो चांगलं कुजलेलं शेणखत, लेंडी खत, गांडूळ खत आणि कंपोस्ट खत हे चांगल्या प्रकारे आपण व्यवस्थितरित्या दिलं पाहिजे। याचे होणारे फायदे आपल्याला काय दिसून येतात, यामुळे माती जी आहे ती चांगली सच्छिद्र राहते। मातीतील जे सूक्ष्म जीव आहेत ते चांगल्या प्रकारे आपल्याला वाढलेले आढळून येतात आणि खतांचा जो परिणाम आहे तो आपल्या जमिनीला जास्त काळ टिकून राहतो आणि याचा फायदा आपल्याला झाडांच्या वाढीसाठी, उत्पादनासाठी याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येणार आहे। तर मित्रांनो, यातील दुसरा घटक म्हणजे पोटॅश। जर मित्रांनो आपल्या भागांमध्ये जास्त प्रमाणामध्ये जास्त सतत पाऊस आढळत आहे तर पोटॅशची कमतरता होण्याची शक्यता दाट असते। यासाठी शिफारसीनुसार म्युरेट ऑफ पोटॅश MOP हे देणं फार गरजेचं आहे। यामुळे आपल्याला फायदा काय होतो, नारळाचा जो आकार आहे तो चांगल्या पद्धतीनं वाढला जातो, नारळाचं जे वजन आहे ते वाढलं जातं आणि गाभ्याची जी गुणवत्ता आहे नारळाच्या ही चांगल्या पद्धतीने याच्यात वाढ दिसून येते, चांगली सुधारणा दिसून येते। त्यामुळे मित्रांनो, हे वेळोवेळी पोटॅश वगैरे आपण देणं पावसाळ्यानंतर फार आपल्याला उपयुक्त ठरणार आहे। तर मित्रांनो, यातील तिसरा घटक म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य। जर झाडांची पाने पिवळी पडतायत, नवीन येणारा जे पाने आहेत, कोंब आहेत ते अगदी लहान राहत आहेत आणि जो फुलोरा आहे याची गळती आपणाला दिसून येते, तर मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्ये जी आहेत याची आपणाला मिश्रण देणं फार गरजेचं ठरणार आहे। यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर सूक्ष्म अन्नद्रव्य म्हटलं म्हणजे बोरॉन, झिंक आणि मॅग्नेशियम यांचा पुरवठा जो आहे तो झाडांना खूप महत्वाचा ठरणार आहे। त्यामुळं सूक्ष्म अन्नद्रव्यांच्याकडे आपलं बारकाईने लक्ष असणं फार गरजेचं आहे आणि ते वेळोवेळी आता इथून पुढे देण्यास सुरुवात करा। तर मित्रांनो, यातील चौथा घटक म्हणजे निंबोळी पेंड।
मित्रांनो, निंबोळी पेंड ही आपणाला या महिन्यामध्ये खूप म्हणजे खूप फायदेशीर ठरते. याचा आपणाला आपल्या झाडांना काय परिणाम होतो, तर जो किडींचा प्रादुर्भाव झालेला दिसून आलेला आहे कायम आपण, तर यामध्ये आपण साधारण 2 ते 5 किलो निंबोळी पेंड जर दिला तर त्यानंतर जो झाडांना होणारा याचा प्रादुर्भाव आहे तो आपणाला कमी करण्यासाठी याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आणि मातीचं जे आरोग्य आहे ते सुधारण्यास फार मदत होते, खूप चांगली मदत करत असते. त्यामुळे याची लागवड वेळोवेळी, म्हणजे आता इथून पुढच्या महिन्यांमध्ये याची लागवड होणं फार गरजेचं ठरणार आहे. तर मित्रांनो, खतांचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे, तर अनेक शेतकरी थेट बुंद्याजवळ खत टाकत असतात झाडाच्या. ही सगळ्यात मोठी शेतकरी मित्र चुकी करत आहेत. तर खत नेहमी झाडांच्या बुंद्यांपासून साधारण 1-1.5 मीटर ते 2 मीटर अंतरावरती गोलाकार चर मारायची आणि त्याच्यावरती खत व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचं. कारण अन्नद्रव्य शोषणारी जी मुळं आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरील बाजूला असतात आणि खत टाकल्यामुळे आपण त्याच्यावरती हलकी माती टाकून घ्यावी आणि पाऊस असेल तर वेगळं पाणी देण्याची काही गरज पडणार नाही. त्यामुळं खत देताना ही जी चूक आहे ती शक्यतो आपण टाळा. थेट बुंद्यांवरती खतांचा वापर करू नका. हे अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं चर मारून व्यवस्थितरित्या खतांचं नियोजन करा. तर शेतकरी मित्रांनो, ही चुकी अजिबात करू नये. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पाणी साचेल अशा पद्धतीने किंवा पाणी साचतंय तर कोणतंही खत अजिबात टाकू नका. सतत पाणी साचल्यामुळे मुळांना जो मिळणारा ऑक्सिजन आहे तो अजिबात मिळत नाही आणि त्या परिस्थितीमध्ये आपण जर खतांचा उपयोग केला तो जो खत जे असतं झाडाला जे मिळालं पाहिजे पोषक ते अजिबातच मिळत नाही आणि मुळं जी आहेत ते कुजण्याची शक्यता फार दाट असते. त्यामुळं हे पाणी निचऱ्याचं अगोदर व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करा आणि झाडांच्या सभोवताली जर पाणी साचलं असेल तर ते अगोदर पूर्णपणे निघून जाऊ दे किंवा ते काढा आणि त्यानंतर खतांचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं ठेवा. त्यामुळं याचा झाडांवरती परिणाम होतो. त्यामुळं पाणी अजिबात साचून देऊ नका. मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जर योग्य खतांचं नियोजन चांगल्या पद्धतीने ठेवलं तर आपणाला येणाऱ्या अडचणींना अजिबात आपणाला सामोरे जावं लागणार नाही. त्यामध्ये फुलोरा चांगल्या पद्धतीने वाढत राहणार आहे. त्याचबरोबर छोट्या छोट्या नारळांची जी गळती आहे ती अगदी कमी होताना आपल्याला दिसून येणार आहे आणि त्याचबरोबर याचा सगळ्याचा परिणाम आपल्या उत्पादनावरती आपल्याला निश्चित झालेला दिसून येणार आहे. उत्पादनाची वाढ यातून 100% आपल्याला दिसून येणार आहे. तर मित्रांनो, आपल्या नारळाच्या झाडांना आपल्या खतांचं व्यवस्थापन आपण कसं केलेलं आहे किंवा आपल्या नारळाच्या झाडांचं वय किती आहे, कोणत्या जाती आहेत, त्या सगळ्यातून आलेला अनुभव हो मला आज कमेंटद्वारे नक्की कळवा. तर मित्रांनो, आजची जी माहिती जी आहे ही माहिती आपल्याला सर्वात उपयुक्त ठरणार आहे. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच शेतीविषयी, अशाच वैज्ञानिक प्रयोगांच्या विषयी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ जो आहे तो अनेक शेतकरी बांधवांच्या पर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय जवान, जय किसान.